तुमच्या पेशंटचा ज्ञानेश्वरी बाबून बेलेकर. बरं, काय तिला त्रास व्हायचा? त्रास म्हणजे ती उभा राहत नव्हती, पाय धरत नव्हती, हां. मान धरत नव्हती आणि तिच्या नादातच ती राहायची. पण आता नादातच. बरं, आता तुम्ही गाव कुठलं तुमचं? आमचं अहमदनगरपासून 20-25 किलोमीटर लोणी म्हणून आहे. आता अहमदनगर पासून आता तुम्ही अकलूजला आलाय. एवढ्या खेड्यागावात कसं काय आला तुम्ही आमच्याकडे? आणि युट्यूबवर पाहिलं. हां आमचा विश्वास बसत नव्हता, पण युट्यूबवर ते पाहिलं आम्ही व्हिडिओ. हां. त्याच्यानंतर आलो, पण आम्हाला थोडं चमत्कारच वाटला. खरं का? हो. कसं फरक म्हणता तुम्ही? फरक म्हणजे 1 महिन्याची औषधं नेली पहिल्याच विजिटमध्ये. हां. तर ते जेवण करायला लागले नाही का, बिस्किट वगैरे खात होती आधी. ते आता बिस्किट वगैरे खायची तिला आवश्यकताच नाही. डायरेक्ट चपाती, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर खाते. म्हणजे पहिलं गिळताच येत नव्हतं, आहे का नाही? खूप गिळत वाढली. नव्हतं पहिल्यांदा. गिळत नव्हतं खाली पहिल्यांदा. आणि आता आता गिळती. क्या बात आहे. आणि काय काय गिळायला लागले आता? आता दूध, चपाती, वरण भात. छान. पहिलं असं खाता येत होतं का? नव्हतं. छान वाटते की नाही? अशी नाड्यात गुतल्यावानी करायची नुसती. बरं, छान, एक नंबर. म्हणजे मेंदू काम करायला लागला. कसं काम करायला लागलं ते? म्हणजे चालना भेटायला लागली. कशी चालना भेटायला लागली सांगा बरं? चालना म्हणजे ते थोडं समज आली. हो का? कशी समज आली ताई? समज म्हणजे ते कळतं तिला, लगेच खाली ठेवल्यानंतर तिला राग यायला लागला. हां. घेतले तर आनंद वाटतो, घ्यावं वाटतं. ते आम्हाला कळतं, आता हिला कळतंय बरं का, आता आपल्याला घ्यावं वाटतं. म्हणजे असं थोडं थोडं काय खाली ठेवल्यावर राग येतो, घेतल्यावर अशी हसती. म्हणजे तिची कुठेतरी समज वाढायला लागली आणि हे आपलं औषध लागू पडायला लागले. असं तुम्हाला हा. किती दिवसात फरक पडतो हा? हे आम्हाला तर 1 महिन्यात म्हणजे फरक पडायला सुरुवातच झाली. आता अजून गोळ्या औषध दिल्यानंतर अजून वाढतच जाईल फरक. तुम्ही एवढ्या लांबनं विश्वास ठेवला बरं का? असं प्रत्येक आई वडिलाला विश्वास ठेवणं अवघड जातं ना, अवघडच. कारण सगळ्या ठिकाणी फरक नाही पडत. आता पुण्याला गेलो ना आम्ही. हां. पुण्यापर्यंत गेलो ना. पण पुण्याला आम्हाला फरकच नाही पडला. त्या लोकांना काय सांगचाल, जे लोक नाराज झालेले आहेत, मोठ्या मोठ्या दवाखान्यात ज्यांना दाखवले, त्या लोकांना काय सांगचाल? आता नक्कीच सांगतो ना मी, सर शिंदे सरांचे आम्हाला हे फरक जाणवला. सांगायचं चालू केलं का? हो. हां. दाखवा बरं आता उभा राहून ताई, काय काय फरक पडला दाखवा तिच्यामध्ये. पहिल्या ना आत्ताच्यात काय फरक आहे ताई? पहिल्यांदा अशी पाय पहिल्यांदा अशी वर धरायची, पण आता धरत नाही. हां. बरं, आता कडेवर घ्या. आता कडेवर घेण्यामध्ये काय फरक जाणवतो? पहिलं घेणं आणि आत्ताच्या घेण्यामध्ये काय फरक आहे? पहिल्यांदा ती कडायलाच बसत नव्हती, हो का? आता बसते. मान जाते ना. आता मान धरती, लटलट करत नाही. पहिलं कसं करायचे? लटलट म्हणजे कसं करायचं? पहिल्यांदा असं आडच घ्यावं लागायचं तिला. बरं, आणि आता कडावर. छान वाटतंय असं? हा. आता पहिलं एवढंच टेन्शन आहे का कमी झालंय आता? थोडं कमी झालंय. थोडं कमी झालंय. आता काय वाटतंय, मन काय म्हणते आता? असं सुधारणा आता पूर्ण बरे होईल असं वाटतंय ना. हा. हे, दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे जायचं आता मनात येतंय का? नाही नाही. नाही आता काय सांगचाल, बाकीच्या लोकांनी घ्यायला पाहिजे का नाही हितनं औषध सांगा बरं आता? घ्यायला नक्कीच पाहिजे. सांगू आम्ही असे पेशंट असल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांगू आम्ही. काय बोलताय? रिझल्ट आहे. घरी जाऊ घरी जाऊन. म्हणजे एवढं मनावर आपल्या घेतलं? बाळाचं चांगलं झालं, त्यांचं चांगलं व्हावं. आता माझ्या बाळात किती हाल होती, दुसऱ्या बाळाचे हाल नको व्हायला अशी नाही. अच्छा. छान ना, मस्त ताई. हम्म.